रेल्वेचा स्टेशन, रेल्वेचा धरण असो, मोठमोठे आपल्या जिल्ह्यात आलेले औरंगाबादचे सगळे विभागीय ऑफिस असो, एक कुठला विचार असो, एक दर्जेदार साहेबांनी काम केलेलं आहे. आज ते पक्षात गेले, त्यांनी कोणाला सांगा एक स्वतः हे सुद्धा गेलं नाही. एक अमर भाऊ बी सुद्धा मागे लागून गेले असतील, अमर भाऊला मी चलमले नसतील, अमर सुद्धा मागे लागून गेला असं माझी अशी इच्छा आहे. पण त्यांनी आपल्याला कोणालाही घेऊन गेले नाही. साहेबाची एवढी नांदेड जिल्ह्याकरता इमानदारी आहे. पण काँग्रेसचा 18 पगड जातीचा पक्ष आहे, सगळ्याला घेऊन चालणारा पक्ष आहे. आणि आपल्याला पक्ष घेऊन जाण्याकरता आपण कोण्याही पक्षात राहू, पण नांदेडचा नेता म्हणून आपण अशोकराव चव्हाण साहेबांना म्हणतो, हे मी माझं ठाम मत आहे. चाहे मी काँग्रेस पक्षात पक्ष सोडणार नाही, पण खरा नांदेड जिल्ह्याचा नेता कोण होता म्हणलं तर अशोकराव चव्हाण साहेब होते. मी तर सांगणारा आणि सांगूनच काम करणार समजा. ज्यामुळं आज खरोखर ह्या ठिकाणी सगळ्याची नाराजी पोकळी झालेली आहे. वेट आणि वॉच करा. साहेबांनी आपल्या एकाही कार्यकर्त्याला घेऊन गेलं नाही, सगळ्याला आपल्याला ह्या ठिकाणी ठेवलेलं, एका जागी ठेवलेलं आहे. आपले जिल्हाध्यक्ष गोविंदराव सुद्धा आपल्या संघ आहे. आणि औरंगाबादहून नाना पटोले जे आपल्या निरीक्षक पाठवले आहे, त्यांचे सुद्धा या ठिकाणी विचार ऐकून घ्या. आणि जे बी आता सोनकांबळे साहेबांनी सांगितलं, त्यांनी आपले काय विचार सांगतील. साहेबांनी तिकीट दिलं, 17 दिवसात तिकीट गेलं, काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं. त्याच्यापेक्षा जास्त परिश्रम माझ्या दक्षिण मतदारसंघातल्या लोकांनी घेतले. मला त्याचा सुद्धा विचार करावा लागेल. त्याच्या सुद्धा मी जास्त करून त्याच्या बाजूनं राहील. आणि त्या बाजून साहेबालाही म्हणाल, साहेब आम्ही काँग्रेस पक्षात असला तरी तुम्ही आतापर्यंत सर्व पक्षांना निधी देत राहिला, त्यात ती निधी सगळ्याला देत जा. जे भारतीय जनता पार्टीने केलं ते तुम्ही करत जाऊ नका. आणि सगळ्याला माझी एवढीच विनंती आहे, साहेबाचे कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांचे विचार आपल्या संगत, आणि आपण जर त्या विचाराला घेऊन प्रसंग चालला तर आपल्याला भविष्यात कधीही कमी पडणार नाही. आणि साहेबाचे विचार घेतला तर आपला नांदेड जिल्ह्याचा खासदार सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. सोनकांबळे साहेबांनी सांगितलं, आता मोठी जिम्मेदारी आहे. नांदेड जिल्हा आहे, दक्षिण उत्तर इथे या ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहोत. पण सगळ्या गोष्टी करता जे विचार करायचा, जे काही पक्षाचे पाऊल उचलायचे ते तुम्हाला सगळ्याला घेऊनच पाऊल उचलतो. आणि पुढील आमचे जिल्हाध्यक्ष नागेलीकर साहेब सांगतील त्याचेच आदेश आम्ही बाळगू, दुसरं कोणाचे आदेश बाळगणार नाही. एवढं सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.